गटवाला आला माझ्यावर चिल्लवत होता, तुम्ही पैसे देऊन नाही राहिले, काही नाही. कसं करायचं ग? ते तर देऊनच नाही राहिली. ते शिलाबाई तर काही नावच घेऊन नाही राहिली. कसं करायचं काकू? तुला म्हणत होते पण तू तर देऊन राहिली, पण ते देऊन नाही राहिली. कसं कसं काकू सांग. अगं आता मी का करू सांग बरं. कसं करायचं काकू? मला तर समजूनच नाही राहिलं. आणि ती बाई कशी ग? काय म्हणाले गेलं ते झगडूनच येते काकू. आता मला तर समजूनच नाही राहिलं. मलाच समजलं नाही. आता माझ्या नवऱ्याला माहित झालं तर ते मलाच झोडते. आता कसं करू का नाही मला आता दिमागात बसतच नाही काकू. तू सांग काकू. अगं माझाही हेच हाल आहे ग. तुझे काकाजी बी तेच शिवा देऊन राहिले मले. का ते गटाचं कायले घेऊन बसली. आता भरून द्यायला लागलं तर कुठून देशील? मी देत नाही 1 रुपया. आता मी बी का करू समजून नाही राहिलं ग. तुला पहिले सांगलं तर तूही ऐके नाही, तेही ऐके नाही. आता करू तर का? हे पोट्टी चिल्लवते माझ्या नावानं. आता करू तर का करू ग? सांग तूच, मला समजत नाही. हो काकू, हे बरोबर बोलून राहिली. पिंकी बरोबर बोलत आहे. खरंच आहे. काहीतरी मोठी वस्तू ते त्याला सांगून देऊ, घेऊन जा, मग ते बरोबर देणार भीतीनं. आपल्याला तर ते ऐकणारच नाही. तसंच करू आपण. हो, माझ्या पोरीले अक्कल आली. बयाल पोरीले नाही तर ते आपले 2 चिट्ट्या घालून फराक घालून घुमत राहते. चांगली गोष्ट सांगितली मला. खरंच वाटत आहे. तसंच सांगू मग. आपण गटवाल्याला सांगतो, ये बाबून घेऊन जा. अरे बकऱ्या, असं कर, तुझ्या घरचं काहीतरी उचलून घेऊन जा, मग बरोबर ते पैसे देते. समजलं? हो बरोबर म्हटलं. तसंच करतो. आता काहीतरी उचलून घ्यायला लागेल, मग ते बरोबर पैसे देणार. मंडळीनो, व्हिडिओ चांगला लागला लाईक करा, कमेंट करा. थँक्यू मंडळीनो.